नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खलास करेन, भंडारा लावून बोलतोय. मित्रांनो, गुन्हेगारी प्रकरणांमुळे नेहमी चर्चेत राहिलेलं बीड जिल्हा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलेला आहे. तिथल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घडामोडींवर चर्चा तर कायम होत असतातच, पण प्रत्येक वेळी या चर्चांना नवं वळण मिळतं. आता तुरुंगात असलेल्या वाल्मिकी कराडचा मुलगा सुशील कराड याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. त्या पोस्टमध्ये त्याने गंभीर संकेत दिल्याचं बोललं जातंय. सर्वांसमोर लवकरच मोठा खुलासा करणार असल्याचंही त्याने म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या पोस्टनंतर त्यांनी नेमकं काय बोलणार, कोणता खुलासा करणार याबद्दलची उत्सुकता साहजिकच वाढलेली आहे. नेमकी कोणती माहिती बाहेर येण्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. दरम्यान या प्रकरणाला आणखीन वेगळं वळण मिळालं आहे. मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांच्या नावाचा उल्लेख करत धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय गोविंद फड यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या पोस्टला काही जणांनी उघडपणे समर्थन दिलं आहे, तर काहींनी तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आता वाद आणखीन चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढे नेमकं काय उलगडतं याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्या केसालाही धक्का लागला तर कार्यक्रम खल्लास, भंडारा लावून बोलतोय, अशा आशयाची पोस्ट धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय आणि परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गोविंद फड यांनी फेसबुकवर केल्यानंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या पोस्टमधून मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांना धमकीवजा इशारा देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अधिकच गंभीर वळण घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील राजकारणात आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू असून वातावरण आधीच तापलेले आहे. अशा परिस्थितीत या पोस्टमुळे राजकीय संघर्ष आणखीन तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या टीका टिप्पणी होतच असते. मात्र हे सगळं सुरू असताना गोविंद फड यांच्या पोस्टमुळे मोठी खळबळजनक उडाली आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गोविंद फड यांनी फेसबुक पोस्टमध्ये थेट नाव घेत मनोज जरांगे आणि सुरेश धस यांना उद्देशून भाष्य केल्यामुळे हा प्रकार अधिक गंभीर मानला जात आहे. काहींनी या पोस्टकडे उघड आव्हान म्हणून पाहिले आहे, तर काहींनी राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी अशी भाषा वापरणे चुकीचे असल्याची टीका केली आहे. त्यामुळे आधीच तापलेल्या वातावरणात या प्रकरणामुळे आणखीन तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिकडे दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडे यांच्या समर्थकांकडून गोविंद फड यांच्या भूमिकेचे समर्थन केले जात आहे. ही पोस्ट नेमक्या कोणत्या पार्श्वभूमीवर करण्यात आली हे स्पष्ट नसले तरी अनेकांकडून तिला धमकीवजा इशारा म्हणून पाहिले जात आहे. बीड जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीचं वातावरण असल्याची चर्चा वारंवार पुढे येत असते. महाराष्ट्रातील या जिल्ह्याला काही जण बिहारची उपमा देतात. इथली गुन्हेगारी पार्श्वभूमी राज्यभर चर्चेत राहिली आहे. अशा संवेदनशील वातावरणात वादग्रस्त पोस्ट आणि आरोप प्रत्यारोपामुळे तणाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्याच्या गृह विभागाच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रशासन प्रभावी पावले उचलण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. त्यामुळे या संपूर्ण घडामोडींमुळे राजकीय आणि सामाजिक वातावरण आणखीन तापण्याची चिन्हे दिसत आहेत. उघडपणे आणि जाहीरपणे धमक्या दिल्या जात आहेत. त्यासाठी सोशल मीडियाचाही सर्रास वापर होत आहे. आता पुन्हा एकदा अशीच धमकीवजा पोस्ट व्हायरल झाल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले आहे. काही अघटित घटनेआधीच पोलीस प्रशासन याची दखल घेणार का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण अशा प्रकारच्या पोस्ट केवळ शब्दांपुरत्या राहत नाहीत, तर त्याचा कायदा सुव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकतो. सध्या राज्याचे गृह खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. बीडमध्ये परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागावर टीका होत असून कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्या देण्याचे धाडस काही जण करत आहेत का, अशी ही चर्चा रंगली आहे. आता प्रशासन नेमकी कोणती भूमिका घेते आणि परिस्थितीवर कसा नियंत्रण आणते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, तुमचं मत काय आहे? चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.